जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगताप वस्ती या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे। या जयंती साजरी होत असताना आपल्या शाळेला अचानकपणे लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून गोडदाब माजी पंचायत समिती सदस्य हे लाभले। यांनीही आपले विचार व्यक्त केले। तरी बाबासाहेब आंबेडकर हे फार ज्ञानी महान व्यक्ती होऊन गेले। या व्यक्तींचं व्यक्तिमत्व जर आपण लहानपणापासून जर अभ्यासलं तर त्यांचं लहानपणीचं जीवन अतिशय दुःखमय, कष्टमय आणि निरारस असं गेलेलं होतं। त्यांना शिक्षणात प्रत्येक वेळी साम्यभेद म्हणजे जातीभेद, जाती वर्ण याला सतत संघर्ष करावा लागला। याचंच प्रतिबिंब त्यांच्या मनामध्ये साठलं आणि त्यांनी म्हणावं असं की आपण आपल्या समाजासाठी उद्धार करण्यासाठी, समाजाचा काहीतरी उद्धार करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हे त्यांच्या मनात प्रतिबिंब बिंबलं आणि त्याचाच ध्यास घेऊन त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली। शिक्षण घेत असताना शिक्षण हेच आपल्याला आपल्या जीवनात तारणारं आहे हे त्यांना ठाम भूमिका निर्माण झाली। म्हणूनच त्यांनी वाचन 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 हा एकच ध्यास घेतला होता। तिने आपल्या वडिलांना नाही मागायचे नाही, फक्त मला पुस्तक द्या आणि त्यांनी अनेक भाषातून अनेक भाषाची पुस्तकं वाचली। जगावर जे चालतंय घटना, जगामध्ये कुठल्या देशात काय घटना चालते, कुठला देश कसा आहे, स्वतंत्र आहे याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि या सर्वांच्या घटनेचा अभ्यास करून आपल्या भारतीय घटना एक स्वतंत्र संविधान कसं असावं याचा एक आराखडा तयार केला आणि यातूनच आपले जगाच्या पाठीवर सर्वात उत्कृष्ट असं लोकशाही संविधान हे आंबेडकरांनी तयार केलं। हेच आपल्या या महामानवाचं ध्येय आहे। याच्यातून सर्व समाजातील जनतेला एक समान दर्जा दिला। समान दर्जा, समता, बंधुत्व आणि ही घटना, हे तत्व, ही मूल्य त्यांनी या संविधानातून रुजवली आणि म्हणूनच आपण गोरगरीब माणसं, सर्व जाती धर्मातली माणसं, सर्व तळागाळातली माणसं एक चित्तानं, एक दिलानं आणि एक समूहानं नांदतो। या सर्वांचा परिणाम म्हणजेच आपले बाबासाहेब आंबेडकर याच्याच कृपेनं, यांच्याच लेखणीतून सर्वांना समान न्याय मिळाला हीच आपलं भाग्य समजतो आणि याच्यातूनच आपण विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, शिक्षण शिकावं, शिक्षण घ्यावं, वाचन करावं आणि त्यांचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन समृद्ध करावं हीच आपली या जयंतीनिमित्त तुम्हाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।